नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिकल इक्विलिब्रियम या चॅप्टरच्या सेकंड पार्टला सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं लॉ ऑफ मास ॲक्शन, नंतर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल अँड केमिकल इक्विलिब्रियम बघितला होता. आणि फिजिकल इक्विलिब्रियममध्ये काय चेंजेस होतात, केमिकल इक्विलिब्रियममध्ये काय चेंजेस होतात आणि त्याचा लॉ ऑफ मास ॲक्शनवर काय परिणाम होतो, तर हे सगळं आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत ले चॅटेलियर प्रिन्सिपल आणि फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल इक्विलिब्रियम. तर त्याला आपण सुरुवात करूयात. तर ले चॅटेलियर प्रिन्सिपल काय आहे, तर ते आपण स्टेटमेंट बघू. इट स्टेट दॅट when the system at equilibrium is subjected to change in any of the factor determining the equilibrium, the conditioned system will respond in such a way that to minimize the effect of change. आता हे थोडं तुम्हाला समजायला डिफिकल्ट वाटत असेल, आपण त्याला सोप्या भाषेत समजूया. तर बघा, वी नो दॅट ॲट इक्विलिब्रियम द स्टेट व्हेरिएबल बिकम कॉन्स्टंट. आता इथे काय होतं आहे की स्टेट व्हेरिएबल जो आहे कोणता, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, हे काय इक्विलिब्रियमला असताना काय असतात, कॉन्स्टंट असतात. इफ यू डिस्टर्ब एनी स्टेट व्हेरिएबल द रिॲक्शन गेट्स डिस्टर्ब अँड द रिॲक्शन डायव्हर्ट इटसेल्फ इन अ डायरेक्शन वेअर द डिस्टर्बन्स इज रिड्यूस. म्हणजे काय, तर इक्विलिब्रियम कंडिशनला काय आहे की प्रेशर, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कॉन्स्टंट आहे. बट जर आपण चेंज केला, समजा आपण प्रेशर इन्क्रीज केलं किंवा टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं, तर त्याच्यामुळे काय फरक पडेल की जी रिॲक्शन आहे इक्विलिब्रियमला ती डिस्टर्ब होईल आणि त्या इक्विलिब्रियम जो आहे तो शिफ्ट होईल. मग तो इक्विलिब्रियम शिफ्ट झाल्यामुळे रिॲक्शन सिस्टीम काय करेल की स्वतःला परत इक्विलिब्रियमला आणण्यासाठी आपण जो एक्झर्ट केलेला फोर्स आहे, समजा आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे, तर रिॲक्शन अशा पद्धतीने रिॲक्शन फॉरवर्ड होईल की त्याच्यामुळे जो रिॲक्शनचा टेम्परेचर आहे ते डिक्रीज होईल. ओके, आणि जो इक्विलिब्रियम जो आहे ते सेट व्हायला मदत होईल. तर हे कोणाचं म्हणणं होतं, ले चॅटर्लियर प्रिन्सिपलचं, की आपली जी सिस्टीम आहे रिॲक्शन सिस्टीम, ती जेव्हा पण आपण एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट केलेला आहे ज्याच्यामुळे कॉन्स्टंट व्हेरिएबल जे आहेत प्रेशर, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन हे जे चेंज झाले, तर त्याच्यामुळे अगेन ते इक्विलिब्रियम कंडिशनला सेट व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्या अगेन्स्ट जी रिॲक्शन घडून येते तर ती रिॲक्शनबद्दल आपण ले चॅटर्लियर प्रिन्सिपलमध्ये बघणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल आता फॅक्टर्स अफेक्टिंग इक्विलिब्रियम जर आपण बघितलं तर त्यातला पहिला फॅक्टर आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किंवा चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशनमध्ये समजा H2+I2 फॉर्मिंग ट्वाईस HR. ओके, ट्वाईस HR फॉर्म करतो आहे आणि ट्वाईस HR जो आहे तो अगेन रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये H2 आणि I2 फॉर्म करतो आहे. तर ही काय झाली, रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली. तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होईल, समजा आपण जर हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर जी रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला आहे तर ती रिॲक्शनमध्ये काय चेंज होईल की हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कशा पद्धतीने करता येईल, तर त्या पद्धतीने ती रिॲक्शन कॅरी फॉरवर्ड येईल. समजा हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी मोर आयोडाईन जे आहे ते रिॲक्शन देईल आणि HI तयार होईल. ओके, आता ही जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन जर आपण कन्सिडर केली, जर समजा टेम्परेचर इन्क्रीज केलं तर टेम्परेचर डिक्रीज होण्यासाठी त्याच्यामध्ये ती रिॲक्शन काय होईल, रिव्हर्स होईल. फॉर एक्झाम्पल समजा फॉर द रिॲक्शन, तर एक रिॲक्शन आपण इकडे दुसरी बघूयात की N2 + टाईस H2 फॉर्मिंग टाईस NH3. ओके, आणि त्याचा रेट ऑफ रिॲक्शन पण दिलेला आहे K = NH3 डिवायडेड बाय N2 आणि H2चा क्यूब. In this reaction, if the concentration of nitrogen gas increase, the reaction will get disturbed. It proceed in the direction in which the concentration of nitrogen gas is reduced.
म्हणजेच काय, हा जो रिॲक्शन दिलेली आहे N2 + TiO2, तर याच्यामध्ये जर समजा नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीज केलं तर ते नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करण्यासाठी जी रिॲक्शन आहे ती कोणत्या डायरेक्शनला जाईल, फॉरवर्ड डायरेक्शनला. कारण रिॲक्टंट जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे म्हणून रिॲक्टंट साईडला रिॲक्शन घडून येईल आणि मग प्रोडक्ट तयार होईल. ओके. आणि त्याच्यानंतर इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स आर इन्क्रीज देन द रिॲक्शन फेवर्स प्रोडक्ट. म्हणजे जर हे जे रिॲक्टंट्स आहेत N2 आणि H2 यांचे कॉन्सन्ट्रेशन जर वाढवले तर रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जाऊन प्रोडक्ट तयार करतो आहे NH3. ओके. आणि जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं देन द रिॲक्शन फेवर्स बॅकवर्ड डायरेक्शन. समजा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर आपोआपच प्रोडक्टमधून जे आहे ते रिॲक्टंट फॉर्मेशन तयार होतं. ओके. कारण ज्या साईडला लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे त्या साईडला रिॲक्शन फेवर करते. त्याच्यामुळे जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर प्रोडक्ट फॉर्मेशन होईल आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रिॲक्टंटचं फॉर्मेशन होईल. तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशनमुळे हा फरक पडतो. तर सेकंड फॅक्टर आहे आपला इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय होईल, तर इफेक्ट ऑफ टेम्परेचरमध्ये आता टेम्परेचर शब्दाला म्हणजे 2 प्रकारचे रिॲक्शन्स घडून येतात. पहिली रिॲक्शन्स होते एंडोथर्मिक रिॲक्शन आणि सेकंड रिॲक्शन होते ती एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे जी हीट ॲब्झॉर्ब करून घेते, जी हीट ॲब्झॉर्ब करते ती झाली एंडोथर्मिक रिॲक्शन आणि जी हीट एक्झर्ट करते ती झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके. If we increase the temperature, the reaction proceed in such a direction which heat is absorbed. फॉर एक्झाम्पल ही जी रिॲक्शन आहे H2 + I2 ही टॉईस HI फॉर्मेशन करते आहे. तर ही जी फॉरवर्ड रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, त्याच्यामुळे हीट इंक्रीज होते आहे. जर आपण जर त्याला अजून हीट दिली किंवा अजून हीट इंक्रीज केली तर त्याचा इक्विलिब्रियम जो शिफ्ट होईल आणि तो जाईल त्याच्यामध्ये रिव्हर्स फॉर्म रिॲक्शनला जाईल, त्याच्यामुळे एंडोथर्मिक रिॲक्शन ही घडून येईल. इफ वी डिक्रीज द टेम्परेचर द रिॲक्शन प्रोसीड सच डायरेक्शन द हीट इज रिलीज, दॅट इज एक्झोथर्मिक साईड इज फेवर्ड. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रिॲक्शन ही एंडोथर्मिक रिॲक्शनला प्रेफर करेल आणि जर आपण टेम्परेचर डिक्रीज केलं तर रिॲक्शन ही एक्झोथर्मिक रिॲक्शनला प्रेफर करेल. तर मग इफेक्ट ऑफ टेम्परेचर तुमच्या लक्षात आला असेलच. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट. तर इट जस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट गेटिंग कन्झ्युम. म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्टचा केमिकल इक्विलिब्रियमवरती काहीही परिणाम होत नाही. कॅटॅलिस्ट हा फक्त रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठीच कामास येतो. ओके. त्याचा इक्विलिब्रियमशी काही संबंध नाही. सेकंड आहे इफेक्ट ऑफ चेंज इन प्रेशर. जर प्रेशर आपण चेंज केलं तर काय घडून येतं. If we increase the pressure, it will take the reaction towards the lesser number of moles. It's towards the product. म्हणजेच काय, आता खाली एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला टॉईस SO2 + O2 फॉर्मिंग SO3. तर आता जर आपण प्रेशर जे आहे ते इन्क्रीज केलं तर प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर रिॲक्शन ही फॉरवर्ड डायरेक्शनला जाईल. फॉरवर्ड डायरेक्शनला म्हणजे काय, प्रोडक्ट फॉर्मेशनला. कारण लोअर नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते कुठे, इथे नंबर ऑफ मोल्स किती आहे 1, इथे किती आहे SO2चे 2 आहेत आणि इथे O2चा 1, म्हणजे समजा 3 मोल्स आहेत असं आपण कन्सिडर करू आणि ह्या साईडला किती 1 मोल नाही. तर मग जितके लेझर नंबर ऑफ मोल्स आहेत त्या साईडला रिॲक्शन फ्लेवर होईल. तर मग प्रेशरमध्ये चेंज केल्यानंतर जर प्रेशर आपण इन्क्रीज केलं तर ज्या साईडला लोअर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना त्या साईडला रिॲक्शन प्रेफर करते. आणि इफ वी डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन इट विल डायरेक्ट टू द मोर नंबर ऑफ मोल्स. म्हणजेच काय, टुवर्ड्स द रिॲक्टन्स. म्हणजे आता समजा या एक्झाम्पलमध्ये N2 + TiO2 आहे, म्हणजे 3 आणि 4 मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि टॉईस NH3 हे 2 मॉलिक्युल्स तयार होत आहेत. जर आपण याचं जे रिॲक्शन आहे, प्रेशर जे आहे ते आपण ह्या रिॲक्शनचं जर डिक्रीज केलं तर काय होईल की N2 आणि TiO2 हे काय मोर नंबर ऑफ मोल्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ रिॲक्टर्स या साईडला जास्त आहेत ना, तर ते ह्या साईडला रिॲक्शन प्रेफर होईल. म्हणजे NH3 जो आहे तो डिकम्पोज होऊन N2 आणि H2 तयार करेल. मग इफेक्ट ऑफ चेंज इन प्रेशर तुमच्या लक्षात आलं असेल. जर प्रेशर इन्क्रीज केलं
तर लेझर नंबर ऑफ मोल्स ज्या साईडला आहेत त्या साईडला रिॲक्शन प्रेफर होते, आणि जर प्रेशर डिक्रीज केलं तर मोर नंबर ऑफ मोल्स ज्या साईडला आहेत त्या साईडला रिॲक्शन प्रेफर होते. आणि कॅटलिस्टमध्ये सांगितलं की कॅटलिस्टचा केमिकल इक्विलिब्रियमला काहीही फरक पडत नाही. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे केमिकल इक्विलिब्रियमचं, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत हायबर प्रोसेस. तर आता हायबर प्रोसेस इज वॉट वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट. की हायबर प्रोसेस काय आहे? The Haber process is the process of synthesis of ammonia gas by reacting together hydrogen gas and nitrogen gas in the particular stoichiometric ratio by volume and at selected optimum temperature. तर हायबर प्रोसेसला दुसरं नाव काय आहे? प्रिपेरेशन ऑफ अमोनिया गॅस. तर अमोनिया गॅस कसा तयार होतो की एक पर्टिक्युलर स्टोइचोमेट्रिक जे रेशो आहेत त्या फॉर्ममध्ये नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस यांचं एका ऑप्टिमम टेम्परेचरला रिॲक्शन घडवून आणली जाते, आणि मग त्यातून अमोनिया गॅस जो आहे तो तयार होतो. म्हणजे N2 गॅस प्लस टाईस H2 गॅस म्हणून टाईस NH3 तयार झाला. इथे मध्ये एक ॲरो पाहिजे होता, तो राहून गेला आहे, बट हा प्रोडक्ट साईड आहे, हे लक्षात ठेवा. ही जी टाईस NH3 आहे ती प्रोडक्ट साईड आहे. तर N2 प्लस टाईस H2 म्हणून टाईस NH3 तयार झालेला आहे, आणि हीट जी ती जे बाहेर पडली, याचा अर्थ हीट बाहेर पडते आहे, याचा अर्थ काय ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तर यावरती केमिकल इक्विलिब्रियमचा काय परिणाम होईल? तर समजा इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण बघितलं, जसं मी आधी सांगितलं होतं, टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर रिॲक्शन कोणत्या साईडला जाते? ज्या साईडला एंडोथर्मिक रिॲक्शन होईल त्या साईडला रिॲक्शन सिस्टीम फॉलो करते. द फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. जसं तुम्हाला सांगितलं की आपण रिॲक्शनमध्ये बघितलं शेवटी आपण हीट शब्द लिहिलेला होता, याचा अर्थ काय होता की तो हीट रिलीज करत होती. हॅज द लोअरिंग ऑफ टेम्परेचर विल शिफ्ट द इक्विलिब्रियम टू द राईट. रिॲक्शन जी आहे ती काय करते? एक्झोथर्मिक आहे, म्हणजेच काय टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. तर अशा वेळेस टेम्परेचरचं जे आहे सिस्टीमचं लोअर करण्यासाठी इक्विलिब्रियम हा राईटला शिफ्ट होतो. म्हणजे अशा साईडला की एंडोथर्मिक रिॲक्शन घडून येईल, आणि टेम्परेचर जे आहे, जी इक्विलिब्रियम स्टेज जी आहे रिॲक्शनची ती प्रेफर होईल, अशा साईडला फॉलो होते. आणि समजा जर लो टेम्परेचर असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज स्मॉल अँड लॉंगर टाईम विल बी रिक्वायर्ड टू अटेन द इक्विलिब्रियम. आता पहिल्या याच्यामध्ये काय होईल की टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, जर हीट दिली, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेट ऑफ रिॲक्शन वाढतो आहे. आणि ते लोअरिंग ऑफ टेम्परेचर जर केलं त्याच्यामुळे काय होईल? लोअरिंग ऑफ टेम्परेचर केल्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन काय होईल? कमी होईल. त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी. ॲट द हाय टेम्परेचर द रिॲक्शन ऑकर्स रॅपिडली विथ द ॲप्रिशिएबल डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. हाय टेम्परेचरला काय होईल? समजा एक ऑप्टिमम टेम्परेचरला जर अमोनिया फॉर्मेशन होतं आहे, आणि त्या ऑप्टिमम टेम्परेचरपेक्षा हायर टेम्परेचर जर आपण त्या सिस्टीमला दिलं तर त्याच्यामुळे जो अमोनिया तयार झालेला आहे तो डिकम्पोज व्हायला सुरुवात होईल, आणि अगेन N2 आणि H2 म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन ते वेगवेगळे मॉलिक्युल्स फॉर्मेशन होतील. त्याच्यामुळे डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया होईल. त्याच्यामुळे ऑप्टिमम टेम्परेचर जे ते यूज करायला आपल्याला पाहिजे. त्या इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय आहे हायबर प्रोसेसवरती? तर हाच आहे की जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया होईल, जो प्रोडक्ट तयार झाला तो अगेन रिॲक्टरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे जर ऑप्टिमम टेम्परेचर साधारण किती ठेवायला पाहिजे? तर 373 केल्विन हे त्याचं ऑप्टिमम टेम्परेचर आपण ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर काय? हायबर प्रोसेसवरती प्रेशरचा इफेक्ट काय होईल? जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जर इन्क्रीज केला, प्रेशर इन्क्रीज केलं तर ज्या साईडला लोअर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्या साईडला रिॲक्शन फॉरवर्ड होईल, आणि जर प्रेशर डिक्रीज केलं तर ज्या साईडला मोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्या साईडला रिॲक्शनची ती फ्लेवर होईल. तर मग आता द फॉरवर्ड रिॲक्शन इज फेवर्ड विथ द हाय प्रेशर ॲज इट प्रोड्यूस ॲट इट्स प्रोसीड टू द विथ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स. जसं मी आधी सांगितलं की ज्या साईडला जर आपण हाय प्रेशर म्हणजे प्रेशर इन्क्रीज केलं तर ज्या साईडला डिक्रीज नंबर ऑफ मोल्स आहे त्या साईडला रिॲक्शन होईल, आणि हाय प्रेशरला कॅटलिस्ट बिकम इनइफिशियंट.
आता इनइफिशियंट म्हणजे काय, हायर टेम्परेचरला मुळातच रेट ऑफ रिॲक्शन वाढतो, त्याच्यामुळे कॅटॅलिस्ट जो आहे तो इनइफिशियंट म्हणजे तो काही कामास येत नाही अशा वेळेस. Therefore, the optimum pressure needs to be the optimum pressure is about 250 atmosphere. म्हणजे साधारणतः हायबर प्रोसेसमध्ये म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमोनिया ह्या रिॲक्शनमध्ये जो प्रेशर आहे ते किती असायला पाहिजे, 250 ॲटमॉस्फिअरिक, 250 ATM इतकं प्रेशर असायला पाहिजे. आणि टेम्परेचर किती असायला पाहिजे, 773 केल्विन इतकं टेम्परेचर ऑप्टिमम टेम्परेचर असायला पाहिजे. जर टेम्परेचरमध्ये आपण जर चेंज केला, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया होऊन अगेन रिॲक्टंट फॉर्मेशन होतील. आणि इफेक्ट ऑफ प्रेशरमध्ये सुद्धा आपण जर प्रेशर जास्त एक्झर्ट केलं तर जिथे लो नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्या साईडला रिॲक्शन फेवर होईल. त्याच्यामुळे याचं पण ऑप्टिमम प्रेशर किती आहे, ज्याच्यामुळे आपण इफिशियंट प्रमाणामध्ये जे आहेत ते अमोनिया तयार करू शकतो, तर तो आहे 250 ॲटमॉस्फिअर. तर दिस इज ऑल अबाउट द हायबर प्रोसेस. आय होप you understand all the things. Thank you. The notes will get you on our group.